श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या घरातील कॅलेंडरची दिशा योग्य आहे का? अयोग्य असेल तर घरात काही ना काही अडचणी समस्या येऊ शकतात. तर तुमच्या घरातील कॅलेंडरची दिशा नक्की बदला. पैसा इतका येईल, तुमचं नशीब साथ देऊ लागेल. लवकरच 2026 हे चालू होणार आहे. तर 2026चं कॅलेंडर आपण सगळेच जण आता आणणार आहोत. पण 2026 या नवीन वर्षाचं कॅलेंडर त्याची कोणत्या योग्य दिशेला लावायचा? घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो. कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य आणि चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकट, कटकट, दुःख जे काही आहे ते यायला लागतात. म्हणूनच आपल्याला येणारे वर्ष जे आहे तर ते अगदी सुखाचे, आनंदाचे जावो यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे. कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं, कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे काय परिणाम होतात आयुष्यावर, यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमांनुसार कसं घेतलं गेलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा, कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तर त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे की कॅलेंडर बाबतीत जे काही नियम आहेत ते तुम्ही नक्कीच ऐका आणि पटली तर यावर्षी तुम्ही नियमानुसार कॅलेंडर आणलं आणि त्याच दिशेला लावलं लावाल अशी मी अपेक्षा करते. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल तर आणि जर त्याची दिशा तुम्ही बदलली, व्यवस्थित ठिकाणी लावलं तर 101% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत तर ते येणार नाही. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो. वास्तुशास्त्राचा हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचं गेलेलं असेल, कुणाला अगदी आनंदात गेलं असेल, कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेले असतील, पण नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखासमाधानाचं, भरभराटीचं जाऊ दे हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना माहिती की सगळेजण देवाकडे तीच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदात जाऊ दे असा पण प्रार्थना करत असतो. म्हणून आपल्याला घराच्या कॅलेंडरची दिशासुद्धा व्यवस्थित ठिकाणी ते लावायचे आहे. तर आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतो, मान्य आहे. पण आपण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिथी वगैरे सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात. तर सणवार, उत्सव दिलेले असतात. त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना, कॅलेंडर आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. कारण तो एक वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं. कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते. घरामध्ये घड्याळ असं महत्त्वाचं असतं. त्या आपल्या मोबाईलमध्ये घड्याळही आहे तरी पण बघा, आपण घड्याळही आपल्या मोबाईलमध्ये असलं तरी देखील भिंतीवर घड्याळ लावतो. त्याचप्रमाणे कॅलेंडर देखील लावतो. बघा, ते कॅलेंडरसुद्धा छोटं आपल्या घरामध्ये असायला पण ते असलंच पाहिजे. कॅलेंडरवरती घरातल्यांवर येणारी वेळ किंवा पुढचा काळ कसा जाणार आहे ते कॅलेंडर ठरवत असतं. म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचं आहे. तर आता अगदी नीट ऐका. बघा, कोणाचं घर मोठं असो किंवा छोटं असो, अगदी जसं काही असेल तरी ते जे नियम आहेत ते आपण पाळले गेले पाहिजेत. आणि कॅलेंडरला बघा फार काही जागा लागत नाही. अगदी घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ते लावलं तरीसुद्धा त्याची आपल्याला काही अडचण होत नाही. आणि बघा, वास्तुशास्त्राचे नियम हे 100% जरी नाही जमले तरी पण बघा, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळायला गेल्या पाहिजेत. जसं घराचा मुख्य दरवाजा, घरामधील गॅस शेगडी,
पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवतो, घराचा मुख्य दरवाजा, या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बघा, त्या वास्तुशास्त्रानुसारच असलं पाहिजे. घर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या. आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावायचं, तर बघा, कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळं काय होतं, तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याचा परिणाम बघा, त्यांचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचा नाही. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या कॅलेंडरवरचं नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाही. म्हणजेच काय, तर जुनं कॅलेंडर आहे आणि त्यावरतीच नवीन तुम्ही अडकवलं, तर असं करू नका. बघा, ते जुनं कॅलेंडर जे आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि जुनं कॅलेंडर बघा पहिलं काढायचं आहे आणि त्यानंतरच त्याच्यावरती नवीन कॅलेंडर लावायचं आहे. कारण बऱ्याचशा घरामध्ये ही चूक आढळते की आपल्याला जुनं कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे. तर बघा, जसं मी सांगितलं, दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही. ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. अपमृत्यू येतो, आजारपण येतं, अघटित काहीतरी घटना घडतात. आणि बघा, दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो, समजा आपण दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावले, तर जेव्हा मी कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी बघतो, तर आपलं तोंडसुद्धा दक्षिणेला होतं. म्हणजेच हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका. यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाही. आपण बघतो दरवाजाच्या मागे ना आपण असं ते हँगर लावलेलं असतं. मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी अडकवत असतो. मग कॅलेंडर पण आपण लावतो, पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवू नका. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याचशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टींमध्ये यशच मिळत नाही, अपयश येत असतं. आपण म्हणतो तो कष्ट भरपूर करतो पण त्याला यश मिळत नाही, त्याच्या मेहनतीला फळ येत नाही. म्हणून दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मकता त्याचबरोबर नकारात्मकता अशा दोन ऊर्जा घरामध्ये येत असते आणि कधीकधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणून मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे कॅलेंडर लावायचं नाही. यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तर तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजारपण येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते, कर्जबाजारीपणा जो आहे तर तो होत नाही. बघा, कर्ज आपण घेतो, आपल्यालाच बघा फेडायचं असतं का. बघा, कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवाचे काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी, असं नाही आहे. पण आपण जे काही कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याचा मोबदला जो आहे तो मिळाला पाहिजे. म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण असे काही छोटे छोटे उपाय देखील करायचे असतात, जेणेकरून आपल्या घरात बघा आपलं कर्ज जे आहे ते कमी होईल, माता लक्ष्मी स्थिर राहील. ज्या काही गोष्टी आहेत त्या नियमानुसार झाल्या पाहिजे. पश्चिमेला कॅलेंडर लावलेलं चांगलं असतं. जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, तर जास्तीत जास्त नफा वाढवायचा असेल, लॉस होऊ नये, उद्योगधंदा चांगला चालावा, बिझनेस चांगला चालावा, अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा, यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकतात. आणि बघा, हे जे मी नियम सांगते ते तुमचं दुकान असू द्यात, एखादं शॉप असू द्या, अगदी काहीही छोटा मोठा बिझनेस असू द्यात, कंपनी असू द्यात, तिथे सुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजे. यानंतर बघा, उत्तर भिंतीवर तर तुम्ही कॅलेंडर लावलं तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित सर्व काही समस्या ज्या आहेत तर त्या येणार नाही, प्रगती होणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं, कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो. तर त्यामुळे ती प्रकाशाची येत नाही आणि त्याचबरोबर
पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं, कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो, त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते. म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजे बघा, घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. या गोष्टी बघा, या काही गोष्टी आहे, या दिशेला सकारात्मक ऊर्जा जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर बघा, वास्तूमध्ये बघा, पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावलं तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे बघा, तसं मी सांगितलं, काही शुभ गोष्टी, काही शुभ मुहूर्त आपण बघतो का, एखाद्या बघा, पूजा करायची, सत्यनारायण करायचं असेल, घरामध्ये कुठलीही गोष्ट करायची, काही वस्तू आणायची, तर आपण तेव्हा कॅलेंडरमध्ये बघतो, त्यावेळेस आपलं तोंड जे आहे तर ते पूर्वेकडे होतं. तर हे त्यामागचं कारण आहे. फक्त लक्षात ठेवा, दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका. दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका. त्या गोष्टी आहेत, त्यांचा आपल्याला त्रास होतो. जुना कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका. तुम्ही त्याचा काहीतरी दुसरा वापर करा, ते तुम्ही काढून देऊ शकतात. त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर असावेत. पांढरा, हिरवा, लाल, पिवळ्या अशा रंगाचं कॅलेंडर वापरा. उगाचच काळ्या रंगाचं, काहीतरी डार्क कलर असं कॅलेंडर ठेवू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजे राखाडी रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावला तर घरामध्ये सुख, समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते. वास्तुशास्त्रानुसार बघा, हे काही नियम आहे, काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि बघा, त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष जात असतं. म्हणून त्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन पण बघा तसंच विचार करतं. म्हणून हे पण त्यामागचं कारण आहे. आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल, तुम्ही नवीन कॅलेंडर लावलं असेल, पण ते काही कारणांमुळे फाटलं, तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका. ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका. त्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव व्हायला लागतो आणि मग आपण किती पण सेवा करतो, काही पूजा करतो, त्याचा बघा, मग आपल्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून अगदी असं छोटेसे काही नियम असतात, काही उपाय असतात, जेणेकरून त्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहील आणि आर्थिक भरभराटी देखील होईल. तर अगदी कॅलेंडरची ही छोटीशी माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.